आता त्या कचऱ्यावर पूर्ण प्रक्रिया करून त्या ठिकाणी जो काही कचरा पडलेला आहे जुना 20, 30, 40 वर्षाचा, त्या सगळ्या लिगसी वेस्टवर कारवाई करून त्या ठिकाणी कॅपिंग करून त्या ठिकाणी बायोमायनिंग करून चांगल्या पद्धतीने सगळी जागा रिक्लेम आम्ही करणार आहोत। आणि हा जो सगळा कचरा आहे याच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावत या कचऱ्यापासून वीज निर्मिती आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून कचरा जो आहे तो विजेमध्ये रूपांतरित होईल, आपलं प्रदूषणही संपेल आणि स्वच्छ अशा प्रकारची वीज आपल्याला मिळेल। हे देखील या मुंबईच्या पर्यावरणामध्ये एक प्रकारे पर्यावरण चांगलं करण्याकरता आपले प्रयत्न चालले आहेत। आपण बघा, मुंबईमध्ये आपण सीसीटीव्हीचं नेटवर्क लावलं, वर्षानुवर्ष सांगायचे मुंबईमध्ये आम्ही सीसीटीव्हीचं नेटवर्क लावू, हे मुंबईत सीसीटीव्हीचं नेटवर्क लावू शकले नाही। आज मुंबई पूर्ण सर्व्हिलन्स खाली आम्ही आणली आणि सर्व्हिलन्स खाली आणल्यानंतर आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग केलाय। आता कोणी जर या ठिकाणी क्राईम केला त्याचा फेस देखील डिटेक्ट करू शकतो, त्याच्या गाडीचा नंबर देखील डिटेक्ट करू शकतो। त्यामुळे या मुंबईला सेफ करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासोबत या मुंबईमध्ये एक प्रकारे जे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करतात, ड्रग्सचा धंदा करतात, या सगळ्यांना जेरबंद करून एक स्वच्छ मुंबई आणि एक सेफ मुंबई तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे। आम्ही काय केलंय ते तुम्ही बघितलेलं आहे। खऱ्या अर्थानं केलेलं काम हीच आमची गॅरंटी आहे। आम्ही करून दाखवलं आणि मग तुमच्याकडे आलो। काही लोक काही करत नाही आणि करून दाखवलंचा बोर्ड लावतात आणि आता तर यांची हद्द झाली। यांनी आम्ही केलेल्या कामाचे फोटो लावले, त्याचे बोर्ड लावले आणि त्याच्यावर लिहिलं करून दाखवलं। मला काही पत्रकारांनी विचारलं, मी त्यांना सांगितलं शेजारच्याचा मुलगा आपल्या मांडीवर बसवला तरी तो शेजारच्याचाच मुलगा राहतो, तो आपला मुलगा होत नाही। त्यामुळे आमच्या कामाचं श्रेय घेण्याचा यांनी किती प्रयत्न केला तरी देखील तो प्रयत्न सफल होणार नाही। म्हणून बंधू भगिनींनो, 15 तारखेला आपल्या सर्वांना विनंती करतो, पुढच्या 5 वर्षामध्ये हे मुंबई आम्ही बदलणार आहोत। पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईकरांना ईज ऑफ लिव्हिंग आम्ही देणार आहोत। पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला घर देण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत। मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला अफोर्डेबल हाऊसिंग आम्ही देणार आहोत। मुंबईमध्ये परवडणारी घरं आम्ही तयार करणार आहोत। मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रत्येकाचं मोठ्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत। SRAच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी आम्ही घर देणार आहोत। आणि बंधू भगिनींनो, जे आम्ही बोलतो ते करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी प्रचंड बहुमत आम्हाला मिळालं, त्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता यांना इतकं बहुमत मिळालं, आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील। पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही। 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि जोपर्यंत लाडक्या बहिणींचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे। पण आता आपल्याला मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवायचं नाही, आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे। पुढच्या काळामध्ये आता लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी या लखपती दीदी झाल्यात। पुढच्या 4 महिन्यात 1 कोटीपर्यंत आकडा जाणार आहे। त्यामुळे आता या महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींना देखील या मुंबईमध्ये लखपती दीदी करून त्यांच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचं काम आम्हाला करायचं आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्याकडे मत मागायला आलो। या MMR रिजनला ग्रोथ हब तयार करून या MMR रिजन मध्ये 30 ते 50 लाख नोकऱ्या, रोजगाराची संधी या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि त्याकरता आम्हाला तुमचं मतदान हवं आहे। आणि म्हणून 15 तारखेला
मतदान केंद्रावर जा आणि तिथे गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल कमळाची बटन दाबा, एखाद्या ठिकाणी जर धनुष्यबाण असेल धनुष्यबाणाची बटन दाबा। कमळ आणि धनुष्यबाण ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याची बटन तुम्ही दाबा। 15 तारखेला कमळाचं आणि धनुष्यबाणावर लक्ष ठेवून त्याची काळजी तुम्ही घ्या। 16 तारखेपासनं पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।